हाय, हॅलो फ्रेंड. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतील. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस छान-छान अशी रेसिपी घेऊन येते. तर मी आजही छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आज आपण इथं अर्धा किलो मी कलेजे आणि इथं चुनाळ घेतलेले आहे. तर ते मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ एकदम तुम्ही पाहतच असताना व्हिडिओ फास्ट केलेला आहे. पण मी 2 ते 3 पाण्याने इथं धुवून घेतलेले आहे आणि रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथं माझा थोडासा आवाज चेंज वाटत असेल, की पाण्याचा बदल झाल्यामुळे थोडासा आवाज बसलेला आहे. आणि इथं तुम्ही पाहत असाल, की जे आपले कलेजे आणि चुनाळा हे व्यवस्थित धुवून झालेले आहे. तर इथं मी गॅसचा फ्लेम चालू करून आणि कुकर ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून आपल्या 1 चमचा लसणाची पेस्ट आणि 1 चमचा आल्याची पेस्ट आपण थोडासा गॅसचा फ्लेम एकदम कमी करायचा आहे. कारण आपला लसणाची पेस्ट आणि आल्याची पेस्ट जी असते ना, ते आपल्या भांड्याला चिकटते. त्याच्यामुळे थोडासा गॅसचा फ्लेम कमी करून व्यवस्थित आपल्याला एकदम गॅसचा फ्लेम कमी करून व्यवस्थित एकदम परतून घेऊया. कारण आपल्या भांड्याला चिकटणार नाही आणि आपण कलेजे आणि चुनाळ घेतले होते ते एकदम थंड पाण्याने म्हणजे फक्त गरम पाणीचा वापर केला नव्हता. मी थंड पाण्याने धुवून घेतलेले आहे. 3 ते 4 पाण्यामध्ये धुतलं तरी काही हरकत नाही. व्यवस्थित चांगलं धुवून निघतात. हे तर मी आपण लसणाची जी पेस्ट वगैरे आहे ती एकदम परतून झालेली आहे. आणि अशा प्रकारे जर केलं तर आपले जे कलेजे आणि चुनाची जी टेस्ट आहे ती खूप छान येते. तर आपलं लसूण परतून झालेलं आहे. लसणाची आणि आल्याची पेस्ट परतून झालेली आहे आणि आपलं जे कलेजे आणि चुनाळ आहे ते आपल्या तेलामध्ये ॲड करून त्याच्यामध्ये 1 चमचाभर धना पावडर आणि 1 चमचाभर हळद आणि थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ ॲड करून ज्या थोडंसं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहताच असाल, की व्यवस्थित मी एकदम चांगल्यापैकी व्यवस्थित एकदम मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं आपण ह्याच्यामध्ये आता लागेल तेवढं आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि जास्त पाणी करायचं नाही. कारण आपल्याला जे फ्राय करायचे आहे, तर त्यासाठी भरपूर पाणी लागणार नाही. तर थोडंसं पाणी ॲड करून आणि आपण कुकरचं झाकण लावून टाकणार आहे आणि 2 ते 3 शिट्टी ह्याला घेणार आहे. कलेजी चुना शिजेपर्यंत आपण इथे मसाला वाटून घेऊया. इथे घेतलेला आहे टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, खोबरं आणि कांदा. कांदा आणि खोबरं तळून घेणार आहे. आणि नंतर हा सगळा मसाला जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर आपला गॅसचा फ्लेम चालू करून इथं मी ठेवलेलं आहे कढई आणि त्या कढईमध्ये थोडंसं आपल्या ज्या भाजीला तेल लागणार आहे त्यानुसार मी तेल ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि तुम्ही पाहताच असाल, की 2 ते 3 कांदे ह्याच्यामध्ये चॉप करून घेतले होते आणि ते कांदे मी चांगले म्हणजे लाल गोल्डन होईपर्यंत असं एकदम व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. लाईट गोल्डन असा कलर आपल्याला कांद्याला असं झालेला आहे. तर मी याच्यामध्ये आता टोमॅटो ॲड करत आहे आणि जे टोमॅटो आहे आपला एक टोमॅटो घेतलेला आहे, फार घेतलेला नाहीये. तर ते पण टोमॅटो जे आहे आपले व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आपल्या टोमॅटो जे आहे तर ते पण मी एकदम चांगल्यापैकी परतून घेतलेले आहे आणि जे आपण मसाला वाटला होता. आता ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट मी ह्याच्यामध्ये ॲड करणार नाही. ऑलरेडी आपण कलेजी आणि जुजूना फ्राय करत म्हणजे फ्राय करताना त्याच्यामध्ये टाकलं होतं. तर आता म्हणजे ह्याच्यामध्ये मी ॲड करणार नाहीये. तर जे आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड केला होता ते पण एकदम फ्राय झालेलं आहे. तर ह्याच्यात आता आपले बेसिक मसाल्याचं टाकणार आहे. तर तुम्ही पाहतच असाल की ह्याच्यामध्ये टाकलेला आहे होममेड मसाला 1 चमचाभर आणि चिकन मसाला 2 चमचे, मटण मसाला 2 चमचे आणि जे काही मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपल्या मसाल्यामध्ये ते पण पूर्ण व्यवस्थित चांगल्यापैकी आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून जेणेकरून आपल्या भांड्याला चिकटाव नाही. कारण त्याच्यामुळे आपल्याला गॅसचा फ्लेम एकदम व्यवस्थित 2 मिनिटं वेट जास्त द्यायचं त्याला. पण व्यवस्थित चांगला परतून झाला की नंतरच आपण आपले कलेजे वगैरे टाकणार आहे. आणि आपला जे मसाला आहे ते तेलामध्ये एकदम चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे आणि आपले कलेजे चुना जे आहेत ते पण चांगले शिजून झालेले आहेत. तर ते मी आता आपल्या मसाल्यामध्ये ॲड करते. तुम्ही पाहतच असाल की किती छान ग्रेव्ही वगैरे व्यवस्थित झालेली आहे. तर तुम्ही चपातीवर सोबत पण खाऊ शकता. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी त्याच्यासोबत पण खाऊ शकता. तर त्याचनुसार बाजरीच्या भाकरीसोबत खाता येईल त्या पद्धतीने मी थोडंसं ह्याला एकदम एकदम सुक्क नाही थोडंसं फ्राय ठेवलं आहे. थोडंसं एक नॉर्मली रस्सा जे त्यामध्ये होता तसंच टाकलेला आहे.
फायनली माझी कलेजी आणि चुनाळ फ्राय बनून झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. बाय. टेक केअर.